मागील व्हिडिओमध्ये आपण कलम 1, 2 आणि 3 बघितले आहेत, त्यामुळे आता आपण कलम 4 वर जाणार आहे। कलम 2 व कलम 3 अंतर्गत काही बदल झाला असेल तर तो बदल कलम 368 अंतर्गत येणारी घटना दुरुस्ती मानली जाणार नाही। म्हणजेच काय की कलम 2 अंतर्गत आपण जर नवीन राज्याची निर्मिती केली असेल आणि कलम 3 अंतर्गत आपण काही सीमांमध्ये पण काही बदल केला असेल तर ते घटना दुरुस्ती म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मानले जाणार नाही आणि असे विधेयक साध्या बहुमताने संमत करता येईल। आता आपण संस्थानांचे विलीनीकरण बद्दल थोडक्यात बोलूया। 552 संस्थाने होती आणि त्यामध्ये हे 3 संस्थाने सोडून बाकी सगळ्यांनी भारतामध्ये विलीन व्हायचं ठरवलं होतं। सगळ्यात शेवटी हे 3 संस्थाने उरली होती। हैदराबाद ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईनी भारतात विलीन झाले। जुनागड इथे जनमताचा कौल घेण्यात आला आणि काश्मीर कराराअंतर्गत भारतात सामील झाले।